या दिंडोशीमध्ये गेले 10 वर्ष अनेक प्रकल्प जे आहेत ते प्रलंबित आहेत, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडू शकले नाही विद्यमान आमदार। 10 वर्ष आमदार असून त्याचबरोबर महापौर देखील ते या महानगरपालिकेमध्ये होते, तरी रस्त्यांचे विषय असतील, पाण्याचा विषय असेल, घरांचा विषय असेल, लोक अनेक वर्ष अनेक घरांपासून बेघर आहेत, चांगल्या रस्त्यांपासून वंचित आहेत। आज या दिंडोशीमधले जेवढे प्रश्न आहेत, मला वाटतं आता ते सोडवण्यासाठी एक नवीन चेहऱ्याची गरज आहे, नवीन आमदाराची गरज आहे। आमचे संजय निरुपमजी या दिंडोशीमधून कंटेस्ट करत आहेत, 15 वर्ष ते खासदार राहिलेले आहेत, त्यांना सगळ्या प्रश्नांची जाण आहे। आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे गेल्या 2.25 वर्षांमध्ये या मुंबईचा चेहरा बदलण्याची सुरुवात केली, मुंबईमधील कोस्टल रोड असेल, मुंबईमधील MTHL असेल, मुंबईचे मेट्रोचं जाळं असेल, मुंबईचे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मुंबईमध्ये घरांचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न गेल्या 2.25 वर्षांमध्ये सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। तसेच ह्या दिंडोशीमध्ये देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रश्न जे आहेत हे भविष्यामध्ये देखील सोडवले जातील। जोगेश्वरीच्या मातोश्रीवर काल रात्री दगडफेकची घटना समोर आली। आता जेव्हा हार समोर दिसून येते तेव्हा अशा घटना ज्या आहेत या घडायला सुरुवात होतात। मी त्यांचा निषेध करतो की ज्या प्रकारे त्यांनी पूर्ण मॉब येऊन वायकर असतील, वायकरांचे नातेवाईक असतील, सगळ्या कार्यकर्त्यांवरती जो हल्ला केला, महिलांवरती देखील हात टाकण्याचं काम त्यांच्या कार्यकर्त्यांकडून झालं, मला वाटतं हे खूपच निषेधार्ह आहे। ज्या प्रकारे लोकसभेमध्ये लोकांनी त्यांना या नॉर्थ वेस्ट लोकसभेमधून त्यांची जागा दाखवली, तशीच परिस्थिती आज दिंडोशीमध्ये देखील आणि जोगेश्वरीमध्ये देखील तयार झालेली आहे। ही दिंडोशीची जागा आणि जोगेश्वरीची जागा देखील मोठ्या मताधिक्याने शिवसेना महायुती जी आहे ती जिंकणार आहे। आता हे माहिती पडल्यानंतर असे जीवघेणे हल्ले, रड गाणं, रोज रडारड करणं, हे त्यांच्या जे 2.25 वर्षांमध्ये त्यांनी केलं तेच आता अजून ॲग्रेसिव्हली करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तर राज्यात सध्या आपण जर बघितलं तर आपण बघतोय निवडणूक काळात प्रचारक असतील, नेते असतील, स्टार प्रचारक असतील, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडनं या बॅगा तपासणं एक प्रक्रियेचा भाग आहे। मात्र त्याचाही इश्यू आपण जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीचं रडारड करणं, माझा पक्ष चोरला, माझं हे चोरलं, माझं ते चोरलं, हे घेतलं, ते घेतलं, आत्ता तर म्हणजे हाईट झाली की ज्या प्रकारे लोकसभेमध्ये तुम्हाला आठवत असेल की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची पण बॅग जी आहे ती निवडणूक आयोगाने चेक केली होती, आज देखील चेक केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची पण बॅग जी आहे तो 2-3 वेळा चेक झाली। आता ह्या कोणीच व्हिडिओ नाही बनवला, जसं आपण नळावरती भांडतो, रस्त्यावरती भांडतो आणि व्हिडिओ काढतो एकमेकांचे, तसे व्हिडिओ जे आहेत हे रोज बनवतायत। कारण की ऑनलाईनची सवय इतकी झाली आहे गेल्या 2.5 वर्षाच्या या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने करायची त्यांची सवय जी आहे ती मोडणार नाही। मला वाटतं ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, निवडणूक आयोग बॅग चेक करणं, बॅगेमध्ये काय आहे का नाही चेक करून द्यायला, मला वाटतं बॅगा चेक करणं, आमच्याही गाड्या ज्या आहेत चेक करतात थांबून, आम्ही नाही काय व्हिडिओ काढत, आम्ही नाही लोकांना सांगत आमच्या गाड्या चेक केला, आम्हाला गाड्यातून उतरवलं, आमच्या गाड्या डिक्की ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या। ही प्रक्रिया आहे, नॉर्मल प्रक्रिया आहे जी सगळ्यांना त्याला सामोरे जावं लागतं। मुख्यमंत्री स्वतः देखील सामोरे जात आहेत। हे कितपत योग्य आहे की त्या चेक करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याचा पत्ता विचारायचा, कोणी रिक्रुटमेंट केली, कोणी त्याला कामाला ठेवलं तिकडे, म्हणजे हे एक प्रकारे जे आहे त्यांच्यावरती दबाव आणण्याचं काम, यांना काही करायचं आहे का अशा प्रकारे दबाव आणून, तर मला वाटतं ही नॉर्मल प्रक्रिया आहे। नॉर्मल प्रक्रियेला सगळ्यांना सामोरे जावं लागतं। सुनील प्रभू यांच्या उर्दू पत्रक समोर आलं आहेत आणि मौलानांसोबत एक व्हिडिओ पण समोर आला, ते आता त्यांना बघा, दुसरं त्यांना तर माहिती आहे लोकसभेमध्ये मुस्लिम समाजाला घाबरवून, त्याचबरोबर दलित बौद्ध समाजाला घाबरवून, त्याचबरोबर संविधान खतरे में है हे मिसगाईड करण्याचं काम लोकसभेमध्ये झालं। आत्ता त्यांना माहिती पडलं की लोकसभेमध्ये आपण जे निवडून आलो काही जागेंवरती
ते शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मतांमुळे नाही आलो. शिवसेनेचे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेबरोबर राहिले, म्हणून शिवसेनेला मोठं यश लोकसभेमध्ये मिळालं. आता त्यांच्याकडे जी वोट बँक आहे, जी त्यांनी घाबरून ठेवलेली आहे, त्यांच्याकडेच वोट मागायला जाणार आहेत. पण मला त्यांना पण सांगायचं, हे फक्त आपला वोट बँकसाठी वापर करून घेणार आणि घेतायत. जसं काँग्रेसनी आपल्याला वोट बँक म्हणून वापर करून घेतला, आपल्याला कुठल्याच सुविधा दिल्या नाही, त्याच मार्गावरती जे आहे हे उभाटा सुरू आहे. उभाटा आपल्याकडे येईल, आता आपल्याला भेटेल. आपल्याकडे वोट बँक जे आहे ही मोठी आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे विनवणी करतील. पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की यांनी गेल्या अनेक वर्ष ज्यांनी यांच्यावरती विश्वास दाखवला त्यांच्यासाठी हे काही करू शकले नाही, तर आपल्यासाठी कधीच काही करू शकत नाही. सर, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधलं एक ॲनालिसिस असं पुढे येतं आहे की भाजपाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुलनेनं शिवसेनेच्या कमी उमेदवार उभे आहे. कुठेतरी आज अनेक वृत्तपत्रात देखील याचं विश्लेषण आलं आहे की भाजपा आणि मनसेमध्ये महाराष्ट्रात छुपी युती आहे. मला वाटतं ते मनसेला विचारण्याचे प्रश्न आहे. आम्ही ज्या जागा लढवतोय त्या पूर्ण ताकदीने लढवतोय आणि प्रत्येक जागा जी आहे ही निवडून येईल. कोणीही समोर असलं, काहीही असलं तरी शिवसेनेचे जागा ज्या आहेत ह्या मॅक्झिमम चांगला स्ट्राइक रेट जो है हा शिवसेनेचा असेल. हिंदी में जानना चाहेंगे, हिंदी में जानना चाहेंगे, आप यहाँ पर आए, स्टार प्रचारक हैं, क्या माहौल है आज इस दिंडोशी में? हमारे उम्मीदवार संजय निरुपम जी के प्रचार में हम लोग यहाँ पर आए हैं. जो यहाँ के एमएलए गए 10 साल से है, खुद एमएलए भी रहे और महापौर भी रहे, तो भी इस दिंडोशी के प्रश्न, पानी के प्रश्न हो, रास्ते के प्रश्न हो, मेट्रो का विषय हो, कचरे का प्रश्न हो, अलग अलग प्रश्न जो है यहाँ पर 10 साल में वैसे ही है. महापौर होने के बावजूद यहाँ पर प्रश्न जो है बढ़ते ही गए, समस्या बढ़ती गई. जैसे मुंबई में आप देख रहे हो हाउसिंग का विषय है, इन्होंने कभी लोगों को हाउसिंग का विषय सॉल्व हो या लोगों को खुद के घर मिले, इसके लिए कभी भी प्रयास नहीं किया उबाटा ने. लोगों को अच्छी सड़कें मिले, इसके लिए कभी प्रयास नहीं किया. लोगों को पानी मिले, इसके लिए प्रयास नहीं किया. लेकिन हमारी सरकार आने के बाद इस बम्बई में कोस्टल रोड हो, MTHL हो, मेट्रो हो, 350 किलोमीटर से ज़्यादा मेट्रो आप लोग महाराष्ट्र में बना रहे, बम्बई में बना रहे, सीमेंट कंक्रीट के रोड्स हो, ये सब सुविधा देने का काम हम लोग कर रहे हैं. हाउसिंग का विषय हो, लोगों को खुद का घर, रमाबाई नगर से हम लोग ने शुरू किया कि जहाँ पर सरकार खुद जिम्मेदारी लेगी लोगों का घर बना के देने के लिए. BDD चौल में लोगों को घर हम लोग दे रहे हैं. तो वैसे इस दिंडोशी में भी आने वाले 5 साल में निरुपम जी के माध्यम से जो काम यहाँ पर रुके हैं वो पूरे काम अच्छे से शुरू करने का काम और सॉल्व करने का काम हम लोग करेंगे. यहाँ पर मैं सभी से दरख्वास्त करूँगा, लोगों से दरख्वास्त करूँगा, 10 साल आपने एक MLA को चुनकर दिया, जो MLA कुछ यहाँ पर दिखाने लायक काम खड़ा नहीं कर पाया, खुद महापौर भी थे. ऐसी परिस्थिति में अभी बदलाव जरूरी है. आप जो है महायुति के उम्मीदवार संजय निरुपम जी को बड़ी भारी संख्या में जिताए, जिससे आने वाले 5 साल में जो समस्या इस 10 साल में खड़ी हुई वो 5 साल में ज़्यादा से ज़्यादा समस्या जो है उसका निवारण करने का काम संजय निरुपम जी के माध्यम से होगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.